सध्या व्यापार आणि नोकरी सोडून पैसे कमवण्याचं प्रमुख साधन म्हणजे ट्रेडिंग। आपल्या आजूबाजूला किंवा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा सल्ला देणारे किंवा फायनान्शियल ॲडवायझर आपण पाहतो। पण तुम्हाला माहिती आहे का की यासाठी देखील काही नियम असतात आणि ते जर पाळले नाही तर तुमच्यावर सेबीची कारवाई होऊ शकते। सध्या असंच काहीसे झाले। प्रसिद्ध मार्केट फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आणि ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीने कारवाई केल्याची माहिती आहे। पण ज्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे ते अवधूत साठे कोण आहेत? सेबी काय? सेबीने त्यांच्यावर कारवाई काय केली आहे? सेबीचे आरोप काय आहेत? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत। आता झालं असं की सेबीच्या अंमलबजावणी पथकानं 20 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे अवधूत साठे यांच्या कर्जत येथील कार्यालयात छापे टाकलेत। सेबीने अधिकृतपणे अवधूत साठे यांचं नाव घेतलं नसलं तरी मनी कंट्रोलच्या अहवालानुसार आणि सेबीच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी देखील केली आहे। आता या अवधूत साठे कोण आहेत हे आधी आपण जाणून घेऊयात। मुंबईचे अवधूत साठे हे देशात मोठ्या प्रमाणावर ओळखले जाणारे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहेत। त्यांच्या YouTube चॅनलला तब्बल 9 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत। या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची, त्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजी वापरायच्या, मार्केटचं विश्लेषण कसं करायचं, चार्ट पॅटर्न्स म्हणजे नक्की काय, हे सगळं आपल्या कंटेंटमध्ये ते सांगत असतात, क्लासेसमध्ये देखील सांगत असतात। कर्जत ट्रेडिंग अकॅडमीच्या माध्यमातून ते स्वतःला मार्केट एक्सपर्ट म्हणून लोकांसमोर सादर करतात आणि लहान गावातून आलेल्या युवकांना ट्रेडिंग शिकवतात। 2020 पासून त्यांची ही अकॅडमी सुरू असल्याचं सांगण्यात येते। अकॅडमीच्या माध्यमातून साठे यांनी आपलं ज्ञान पुढे पोहोचवलं। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार साठे यांचं बालपण दादरच्या चाळीत गेले, पुढे ते मुलुंडमध्ये स्थायिक झाले। इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी करिअरची चांगली सुरुवात केली। त्यानंतर सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि काही काळ अमेरिकेत राहून ते भारतात परतले। आता मिळालेल्या माहितीनुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शिकवण्याचा अंदाज। विद्यार्थ्यांना ते कधीही घाबरवत नाहीत। कितीही छोटं गाव असो किंवा मोठं शहर, त्यांना आपल्या लोकांसारखं वागवतात असं सांगितलं जातं। आता त्यांचे काही व्हिडिओ आहेत जे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहिलं तर त्यांच्या शिकवण्याचा अंदाज तुम्हाला दिसून येईल। हाच त्यांच्या प्रशिक्षण मॉड्यूलचा खरा USP असं सांगितलं जातं। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या टीम मधले बरेच विद्यार्थी आज चांगले व्यापारी झालेत आणि काहींना नियमित नफा देखील मिळतोय। आता तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले तर बघा की मोस्टली ते चार्टच्या माध्यमातून लोकांना शिकवतात। शेअर खरेदी कशी करावी आणि हमखास नफा कसा मिळवावा, यासोबतच त्यांच्याकडील गुंतवणूकदारांनी मिळवलेला यशोगाथा देखील दाखवून ते अधिक किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात। किरकोळ म्हणजे तुमच्या आमच्यासारखी सामान्य लोक। आता आपण सेबीने त्यांची चौकशी का केली आहे, काय आरोप आहेत याबद्दल बोलूयात, पण आधी सेबी काय असते हे देखील समजून घ्यात। सेबी म्हणजे काय तर शेअर बाजाराचा पोलीस आहे। जसं शाळेत शिक्षक नियम पाळायला भाग पाडतात, तसेच शेअर बाजारात नियम पाळायला सेबी भाग पाडते। शेअर बाजारात लाखो लोक पैसे गुंतवतात, पण काही वेळा काय होतं की खोट्या अफवा पसरवून किंवा चुकीच्या पद्धतीने काही लोक शेअरचा भाव वाढवतात आणि लोकांची फसवणूक करतात। मग अशा वेळी सेबी या फसव्या लोकांना पकडते, त्यांच्यावर कारवाई करते आणि गुंतवणूकदारांचे, तुमच्या आमच्या सामान्य लोकांचे पैसे वाचवते। थोडक्यात सांगायचं झालं तर सेबी हे शेअर बाजाराचं रक्षण करणारं शिक्षक किंवा पोलीस आहे। आता या सेबीच्या अनेक नियमांपैकी एक नियम आहे, तो काय? जर कोणी लोकांना हा शेअर घ्या, यामध्ये गुंतवणूक करा, इतके परतावे मिळतील असे सल्ले द्यायचे असतील तर त्यांना सेबीकडे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर किंवा रिसर्च ॲनालिस्ट म्हणून नोंदणी करावी लागते। कारण सेबी हे बघते की जो व्यक्ती सल्ला देतोय तो खरंच त्या पात्रतेचा आहे का, त्याच्याकडे आवश्यक शिक्षण आणि तो परवाना आहे का, तो लोकांची फसवणूक तर करत नाहीये ना, हे सगळं सेबी तपासते। मात्र तर झाले असं की अवधूत साठे यांनी सेबीकडे नोंदणी केलीच नव्हती, तरी हे ते क्लासेस, वर्कशॉप आणि शेअर विषयी सल्ले देत होते। आणि यामुळे सेबीने जेव्हा त्यांच्यावर कारवाई केली तेव्हा सेबीचे नेमके आरोप काय आहेत हे देखील आता आपण पाहूयात। साठे यांनी स्टॉकच्या शिफारसीतून बेकायदेशीर कमाई केल्याचा संशय सेबीने व्यक्त केलाय। सेबीचं असं म्हणणं आहे की बाजार नियामकाला साठे यांच्या काही कार्यक्रमांबद्दल आणि वर्गाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यात। साठे हे पेनी शेअर्सची जाहिरात करणाऱ्या ऑपरेटरशी संबंध ठेवून किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल करू शकतात आणि म्हणूनच सेबीने कर्जत येथील ट्रेडिंग अकॅडमीवर छापे टाकलेत। आता हे पेनी शेअर्स म्हणजे काय आणि यामुळे खरंच गुंतवणूकदारांची दिशाभूल होते का हे देखील पाहूयात। मात्र याच माध्यमातून साठे यांनी रक्कड संपत्ती जमवली आहे असा संशय सेबीला आहे। समजा आता एखाद्या छोट्या कंपनीचा शेअर बाजारात फक्त 2 रुपये किमतीचा आहे,
तर याचाच फायदा ऑपरेटर्स घेतात. ऑपरेटर्स म्हणजे जे मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी विक्री करून त्याचा भाव नियंत्रित करतात. त्या आधीच कमी भावात हे सगळे शेअर्स असतात ते मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवतात. मग हे ऑपरेटर काय करतात, तर काही इन्फ्लुएन्सर, ट्रेडिंग गुरु, युट्यूबर किंवा कोच यांच्याकडून ही जी शेअर आहे त्याची मोठी प्रशंसा व्हावा करून घेतात. म्हणजे काय, तर आता हा जो शेअर आहे तो 10 रुपयावरून थेट 100 वर जाणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खरेदी करा अशा वगैरे अफवा सोडायला लावतात. मग अशा प्रचारामुळे होतं काय, तर सामान्य लोक आहेत ती मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात करतात. जे ऑपरेटर आणि इन्फ्लुएन्सर आधीचे शेअर धरून बसले होते ते आता त्याचा उच्च भावात विक्री करतात आणि यामुळे त्यांना मोठा नफा मिळतो. ऑपरेटर विकून मोकळे होतात. ऑपरेटर विकून बाहेर पडल्यानंतर शेअरचा जो भाव आहे तो पुन्हा खाली येतो. त्यामुळे शेवटी ज्यांनी उशिरा खरेदी केली ते सामान्य गुंतवणूकदार, तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक फसतात असं सेबीचं मत आहे. याच पेनी शेअर्स मध्ये ऑपरेटरला मदत केल्याचा संशय सेबीचा आहे. आता मी मगाशी उल्लेख केला की या सगळ्याच्या माध्यमातूनच साठे यांनी रक्कड पैसे कमवल्याचा संशय आहे. तर reddit.com वर आलेल्या माहितीनुसार साठे यांची 2021 मध्ये 17 कोटी तर 2022 मध्ये 37 कोटी नेटवर्थ होती, जी 2023 मध्ये 86 कोटीच्या घरात पोहोचली. त्यामुळे आता सेबी चौकशी करते, सगळा अहवाल मागते, तपासण्या करते. या सगळ्या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे आता पुढे साठे यांच्या बाबतीत काय होईल, त्यांना काय शिक्षा होईल, कोणते दंड आकारण्यात येतील, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील का, हे सगळं पाहणं या सगळ्या प्रकरणात अतिशय महत्वाचं आहे. या विषयात आपण इथेच थांबूयात. मात्र लक्षात घ्या, कोणतीही गुंतवणूक करत असताना, सल्ला घेत असताना काळजीपूर्वक घ्या आणि काळजीपूर्वक गुंतवणूक करा. आमचा हा व्हिडिओ, आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, या सगळ्या फसवेगिरीबद्दल किंवा ट्रेडिंग बद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा.